आणि आताची मोठी बातमी येते। जालन्यामध्ये 5 ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले। धुळे सोलापूर महामार्गावरती त्यांनी रास्ता रोको केला होता। रस्त्यावरती टायर जाळल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। रात्री उशिरा 5 जणांवरती त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले। वडीगोद्रीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनादरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। मात्र आंदोलकांनी सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केला आणि त्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। रस्त्यावरती टायर जाळून प्रदूषणही केलं। या प्रकरणी रात्री उशिरा गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वडीगोद्रीमध्ये सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनादरम्यान ही घटना घडलेली आहे। लक्ष्मण सोळुंखे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय अधिक माहिती या संपूर्ण घटनेसंदर्भात? प्रज्ञा, आपण बघू शकतो की गेल्या 7 दिवसापासून लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बचाव आंदोलन सुरू केलेलं आहे। मात्र काल याच आंदोलनादरम्यान त्या ठिकाणी कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी लक्ष्मण हाके यांना सरकार कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी भेटी देत नाहीये। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर कुठल्या प्रकारचा निर्णय ठोस असा निर्णय घेत नाहीये, म्हणून या ठिकाणी आंदोलक काल उग्र झालेले होते आणि या आंदोलकांनी सरळ धुळे सोलापूर महामार्ग गाठत या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनास सुरुवात केली होती आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आंदोलकांकडून या ठिकाणी टायर जाळण्याचे सुद्धा प्रयत्न झाले होते। त्यानंतर आता पोलिसांनी या ठिकाणी रात्री उशिरा या आंदोलकावर या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याचप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुद्धा रात्री उशिरा जामखेड फाटा या ठिकाणी रस्ता रोको टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। त्या ठिकाणी सुद्धा 5 आंदोलकांविरोधात अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की आता जे ओबीसी आंदोलन आहे हे उग्र होत चाललेलं आहे। आज देखील अंबड शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। दुपारी 11 वाजता या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो की या ठिकाणी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे आणि अंबड शहर बंद करण्यात येणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी लक्ष्मण।